आणि आता बातमी आहे बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड संदर्भातली। बॉलिवूड अभिनेता आमिर खान याला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ऑडिओ क्लिप प्रसारित करून धमकी देण्यात आली होती। या ऑडिओ क्लिपची मुंबई क्राईम ब्रांच पोलिसांकडून तपासणी करण्यात आली आहे। हा आवाज आरजू बिश्नोई याचा असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर आता मुंबई पोलिसांकडून आमिर खान यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे। मुंबईच्या वांद्रे पश्चिम पाली हिल येथे आमिर खान यांच्या निवासस्थानाजवळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आमिर खान यांच्या घराबाहेरनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग यांनी। सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आमिर खान यांना धमकी प्रकरणी जे आहेत लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात समोर आला आहे। आपण आहोत सध्या बँड्रा पाली हिल परिसरात। याच इमारतीमध्ये अभिनेता जे आमिर खान आहेत ते आपल्या सहकुटुंबासह राहतात। मात्र आपण पाहिलं तर काही दिवस पूर्वी अभिनेता आमिर खान यांना आहेत लॉरेन्स बिश्नोई गँग कडून आहेत धमकी देण्यात आली होती। जे तिसरी लग्न केले आहेत आमिर खान त्याच्यावरूनच कुठेतरी लॉरेन्स बिश्नोई गँगनी आक्षेप घेत आहेत। त्या ठिकाणी थेट धमकी दिली होती। या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून धमकी दिली होती, ज्यामध्ये आमिर खानवर आहे ते लव जिहाद करायचा आरोप लावण्यात आला होता। याच प्रकरणीमध्ये आहे ते ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलीस असतील, मुंबई गुन्हे शाखेची जी टीम आहे त्यांनी गंभीर दखल घेत या ऑडिओची तपास सुरू केली। सुरुवातीला पोलिसांना यामध्ये आहे ते काही लोकांनी मस्करी करून असे ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केला असल्याचे संशय होता। मात्र आमिर खान यांच्याशी जोडलेला हा धमकी होता, त्यामुळे पोलिसांनी थेट गंभीरतेने याची दखल घेत चौकशीला सुरुवात केली। यानंतर आरजू बिश्नोई जो लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीमधला सदस्य आहे त्यांनी ह्या धमकी दिली होती। आमिर खान यांच्या घरामध्ये आहेत सुरक्षा व्यवस्था पोलिसांनी वाढवली आहे। आपण पाहिलं तर पहिल्या माळ्यावर मोठ्या संख्येमध्ये घरामध्ये आहेत पोलीस दिसत आहेत आपल्यामध्ये दृश्यामध्ये। खरं तर आपण पाहिलं तर धमकीनंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आहे। कुठलाही रिस्क घेण्याची तयारीमध्ये मुंबई पोलीस नाही। सध्या एकंदरीत या प्रकरणी आहेत आरजू बिश्नोईची जी धमकी आहे या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोईचा जे गुडघे आहेत त्यांच्यात अधिक तपास आहेत मुंबई गुन्हे शाखा असतील किंवा सायबर विभागाकडून सुरू आहे। कॅमेरामॅन मोहनसह सत्यम सिंह, माझा मुंबई।